पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराज हे भिनले पाहिजे, अलग लक्षात. आणि तुम्ही इथं आलात, खूप तुमचे मनपूर्वक आभार मानतो मी. आणि तुम्ही इतिहास जाणून घेण्यासाठी खूप आलात. आणि सरांचं आणि तुमच्या संस्था चालकांचं जेवढे आभार मानू मी तेवढेच कमीच आहे. ही पवित्र भूमी आहे, ही डॉक्टर बाबासाहेबांच्या पदवर्षांनी पावन झालेली भूमी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदवर्षांनी पावन झालेली भूमी आहे. या भूमीभीती तुम्ही आलात चिमुकल्या, तर तुमच्या चिमुकल्यांचं मी जेवढं मनपूर्वक आभार मानू तेवढं कमीच आहे. म्हणजे 2 शब्द पूर्ण करतो. सरांची इच्छा तुम्ही तेव्हा पूर्ण करू शकता की जेव्हा तुम्ही यांचे विचार, कार्य, या विचारांवर चालाल, यांच्या कार्यांना घेऊन चालाल, तेव्हा तुमच्यातून सुद्धा कुठून तरी एक आंबेडकर नाही तर त्यांची प्रतिकृती एक तयार होईल. एक शिवाजी नाही तर त्यांचा एक नमुना, एक सिम्बॉल ऑफ शिवाजी, ते एक धाडसाचं शिवाजी, एक संघर्षाचा शिवाजी, लढाई लढण्याचा एक आपल्याकडून आंबेडकर या समाजाला मिळेल, ही अपेक्षा यांच्याकडून, तुमच्याकडून आहे, समाजाकडून आहे. आणि म्हणून आपण वारंवार ऐतिहासिक स्थळांना आणि जे अतिशय आवश्यक असे स्थळ आहेत त्या स्थळांना आपण भेट देत असतो. का तर त्यांचा वारसा जपावा, त्यांची संस्कृती जपावी आणि त्यांनी केलेले कार्य, त्यांनी केलेले दिलेले समाजाला विचार हे सुद्धा आपण पुढे घेऊन जावे आणि ते समाजामध्ये रुजवावे, टिकवावे, जेणेकरून समाजामध्ये जे आलेले वाईट विचार आहे, जे चुकीचे विचार, चुकीच्या वागणुकी आहे, चुकीचे भ्रष्टाचार होत आहे, ते सगळे आपण दूर करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. सर, इथे सुद्धा आपल्याला अतिशय चांगली माहिती सरांनी दिली. आपल्या व्यवस्थापनामध्ये सुद्धा त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे आपली मदत केली. याबद्दल सुद्धा मी सरांचे खूप खूप शाळेच्या वतीने, आपल्या शिक्षकांच्या वतीने आणि आपल्या चिमुकल्यांच्या वतीने, एवढंच नाही तर या चिमुकल्यांच्या पाल्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून त्यांची मुलं इथे पाठवली, आमच्यासोबत पाठवली. त्यांच्या सुद्धा मी मनपूर्वक त्यांच्या वतीने सुद्धा मी आपले आभार मानतो आणि इथले 2 शब्द मी इथे माझे थांबवतो.